आता बातम्या अजित पवार यांच्या अपघाताच्या नंतर घडणाऱ्या विविध घटनांच्या। आजच्या दिवशी अजित पवार यांच्या अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर आला। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 2 विमानातल्या अपघाताचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे अँगल आपल्याला या निमित्ताने दिसू शकतात। स्क्रीनच्या एका बाजूला असलेला व्हिडिओ आहे तो पहिला व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विमान पडताना दिसतंय आणि त्यावर सीसीटीव्हीची दृश्य असं लिहिलंय। जो मधला व्हिडिओ आहे तो संध्याकाळी 6 नंतर आला आणि यानंतर संपूर्ण अपघाताचं एकूणच प्रकरण गंभीर झालं, कारण त्यात विमान अचानक तिरकं होताना दिसतंय। तर आता जो तिसरा व्हिडिओ आपल्या समोर आलाय तो अधिक काळजीपूर्वक तुम्ही बघा। तो आजच्या दिवशी समोर आलेला नवा ताजा व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये दृश्यमानता किती कमी होती ते आपल्याला लक्षात येईल। आपण सुद्धा उघड्या डोळ्यांनी विमान कोसळत असताना पाहू शकत नाही आणि याचमुळे दृश्यमानता कमी असताना विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न झाला या दाव्याला काहीसं बळ मिळतंय। विमान ज्या गतीनं धावपट्टीच्या दिशेने आलं तो कोनही जवळपास 75 अंशाचा वाटतो आहे। ज्या वेगाने विमान जमिनीकडे झेपावलं आणि ज्या वेगाने ते जमिनीला धडकल्यावर त्याचे 3 तुकडे झाले, त्या निमित्तानं या अपघाताची दाहकता आपल्याला लक्षात येऊ शकते। रोहित पवार यांनी आपल्या काकाच्या निधनाच्या बद्दल जागृती वाढावी आणि विमान अपघाताच्या संदर्भातले त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अधिक गांभीर्याने घेतले जावेत म्हणून नवी दिल्ली गाठली। नवी दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची मागणी केली आहे। कि वीएसआर जिस तरीके से एयरक्राफ्ट को मेंटेन करता है, बहुत गलत तरीके से मेंटेन करता है। इसके कारण मुंबई का 2023 का एक्सीडेंट हुआ, अजीत दादा का एक्सीडेंट हुआ। इसलिए हमारा कहना है, विनती है सबको, वीएसआर का कोई भी प्लेन वहां पे कितनी भी इमरजेंसी हो, आप प्लीज इस्तेमाल न करें। तो ये रिपोर्ट आता तो हमारे दादा आज रहते, ऐसे हम सबको लगता है। त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही। पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती। आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं। त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे। अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेले आहे आणि मला वाटतं शंकेचं निरसन हे झालं पाहिजे। सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात, परंतु रोज रोज जर एक नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून येतं। म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे। एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे। दरम्यान विमान अपघाताच्या चौकशीला वेग आलेला आहे आणि या निमित्तानं डीजीसीएनं बारामतीचं विमानतळ गाठलं। डीजीसीएच्या तपासणी पथकानं बारामती विमानतळाची चौकशी केलेली आहे। तिथं कशा पद्धतीचं कामकाज चालतं, इथपासून ते तिथं येणाऱ्या विमानांच्या सुरक्षिततेच्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, या सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत। दरम्यान आपल्याला एका बाजूला दृश्यामध्ये वीएसआरचं विमान एका धावपट्टीवर दिसतंय, ती बारामतीची धावपट्टी असं सांगितलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला अपघातग्रस्त घटनास्थळाचा जुना म्हणजेच 28 जानेवारी 2026चा व्हिडिओ आपल्याला दिसतो आहे। डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी बारामती विमानतळाची पाहणी केली आहे। विमानतळावर विमान चालवण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या 2 संस्था कार्यरत आहेत। अनेक प्रशिक्षु पायलट तिथं आहेत, त्यामुळे विमानतळाची एकूणच सुरक्षा कशी राखली जाते आणि विमान उतरण्याच्या संदर्भातल्या तिथे काय उपाययोजना आहेत तेही त्यांनी तपासलं।